पावसाळा ऋतू ट्रेकर्ससाठी तसेच भटकंती करण्यासाठी निसर्गप्रेमी व्यक्तींसाठी एक आनंदाची पर्वणीच असतो। या ऋतूमध्ये सगळेजण निसर्गामध्ये, गड किल्ल्यांमध्ये, धबधब्यांमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, व्हॅलींमध्ये फिरताना मनसोक्त आनंद घेतात। तसाच हा तुम्ही जो बघताय तसाच एक निसर्ग सुंदर, काहीसा दुर्लक्षित, तितकासा कमी लोकप्रिय असलेला हा भाग म्हणजे एखाद्या स्त्रीच्या गळ्यातील हार शोभून दिसावा याच प्रकारचा नेकलेस वॉटरफॉल। हा नेकलेस वॉटरफॉल नाशिककडून त्र्यंबकेश्वर जाताना त्र्यंबकेश्वरची वेस लागते, तेथेच डाव्या बाजूला पहिन्याकडे जो रस्ता जातो त्या रस्त्यापासून आतमध्ये 3 ते 4 किलोमीटर गेल्यानंतर रस्त्यापासून अगदी अर्धा ते 1 किलोमीटर आतमध्ये वळून जावं लागतं, इतक्या जवळ आहे। याची खूप कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे आज देखील हा अगदी सुस्थितीत आहे। या ठिकाणी कमी घाण व शुद्ध निसर्ग आपल्याला बघायला मिळतो। पाण्याचे खळाळते प्रवाह, उमललेली सुंदर सुंदर सोनकीची, कारवीची व इतर नानारंगी फुले, खळाळत वाहणारे पाणी, त्याचबरोबर पक्ष्यांचा मधुर गुंजारव, या सगळ्यांमध्ये हा धबधबा अगदी उठून दिसतो। मनाला मोहून टाकणारा हा निसर्ग नाशिककरांनी तसेच नाशिकच्या जवळपास असणाऱ्या प्रत्येकाने अनुभवावा असंच हे स्थळ आहे। या ठिकाणी अगदी लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक जण जाऊ शकतो। जाताना एकच खबरदारी घ्यावी की आपल्या पायामध्ये चांगल्या प्रतीचे शूज असणे आवश्यक आहे। दगडांवरती पाण्यामुळे भरपूर शेवाळलेलं असतं, त्यामुळे दगडांवरून पाय घसरून कपाळमोक्ष होण्याची संधी निश्चितच होऊ शकते। परंतु धबधब्याच्या खाली पोहोचेपर्यंत आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते। त्यानंतर जो व्ह्यू आपल्याला मिळतो तो नितांत सुंदर, मनाला मोहून टाकणारा व सिमेंटच्या जंगलातून या शुद्ध निसर्गात येणाऱ्या व्यक्तीच्या काळजात, अंतःकरणात घर करून जाणारा असाच हा नजारा व व्ह्यू असतो। आम्ही सप्टेंबर एंडिंगला गेलो होतो, तेव्हा परतीचा पाऊस जोरावर होता, त्यामुळे धबधब्याचा प्रवाह खूप मोठा होता। या धबधब्याच्या समोर असलेला डोह तितकासा खोल नाही, परंतु लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी। मोठी माणसे आरामात या डोहातून धबधब्याच्या पडणाऱ्या प्रवाहाखाली जाऊन मनमुराद भिजण्याचा आनंद घेऊ शकतात। या धबधब्याच्या परिसरामध्येच पहिने हा भाग येतो। येथे खाण्यापिण्याची चंगळ आहे। घरगुती जेवण बनवून देणारे व्हेज नॉनव्हेज हॉटेल्स खूप आहेत व स्वस्त देखील आहेत, त्यामुळे नाशिक व परिसरातून येणाऱ्या कुटुंबांसाठी ही एक अर्ध्या दिवसाची किंवा 1 दिवसाची सुंदर टूर ठरू शकते। निसर्गप्रेमींसाठी, भटक्यांसाठी तसेच पावसाळ्यामध्ये आवर्जून भिजण्यासाठी फिरणाऱ्या सर्वांसाठीच हे एक सुंदर स्थळ आहे। नेकलेस धबधबा हा प्रत्येकाला खुणावत असतो व भटकंतीची आवड असणारा प्रत्येक जण येथे आवर्जून जातो।